रूप हे विठ्ठल विठ्ठल पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. हे 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी. 5 वर्षाच्या पुरी म्हणतील माझं लग्न करून द्या. 6 वर्षाच्या मुली म्हणतील बाबा मी गर्भवती झाली. विवाह केलेल्या बायका म्हणतील मी तुमच्या सोबत 15 वर्षाचा करार करते. 16व्या वर्षी मी बायको दुसऱ्याची. मी नाही सांगत, हा नामदेवरांचा शकून आहे. मुलं म्हणतील बापाने जन्माला घातलं बाप मेला. डोंगरी दिवे लागतील, बैलाचं शिंग सोन्याचं होईल. गावोगावात वृद्धाश्रमाच्या खोल्या उघडाव्या लागतील. करार होतील लग्नाचे करार. जसं गावात खेड्यापाड्यात कुत्र कोणाचं बैल कोणाचा बकरी कोणाची माहितीये तसं काही काळानं असं होईल लेकरू कोणाचं हे सुद्धा माहिती पडणार नाही. तुमचा विश्वास असेल तर ऐकून घ्या. हे काय विशाल महाराज खोलीच्या वडिलांनी थोडीच लिहिलंय. या प्रमाणावर कीर्तनात मांडी घातली तर विश्वास ठेवावाच लागेल. भीती नाही वाटत. हे कधी घडेल. ऐका या कलियुगाची थोरी. तुम्ही तोंडावर जन्माला आले माझ्या सहित 5-5.5 हजार वर्ष. हे नुसतं तोंड आहे हत्तीचं. अजून शेपटी जायची बाकी आहे कलियुगाची. मग महाराज मी काय केलं पाहिजे. निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. 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 निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. 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 हो. अरे आम्ही सांगायला आलो बाबा ऐकून घे. संत म्हटले तू या ऐकलं तरच तुझं भलं होईल. तू तिकडे जाऊ नको. बजाव बांगो अरे आई तिकडे जाणाऱ्यांचं कोणाचं भलं झालं. हे वारं तुझ्या घरात घुसल ना वेड्या. काय वारकरी संप्रदायाने दान घातलं महाराष्ट्राच्या पदात. आपलं भजन उभं, आपला देव उभा, आपला गंध उभा, आपली अख्खी संप्रदायाची परंपरा उभी आहे महाराज. तत्पर संप्रदायाची परंपरा आहे. तुम्ही कोणीही राज्यात जा हिंदुस्थानात अशी परंपरा सापडत नाही. कोणत्याही राज्यात जा. तुम्ही उत्तर भारतात गेले बैठे भजन. तुम्ही पश्चिम बंगाल गेले बैठे भजन. कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर उभं भजन, तत्परतेचं भजन. पूर्वी वासुदेव यायचे घराघराला दारा दारा. गावात वासुदेवाने आवाज दिला वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. त्या पिकाने तो सुरा होई रे गवारा. होई रे गवारा. भजे तुझ्या रंगारा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. तो दारा द्यायचा आणि आपल्याला सांगायचा सकाळच्या पहारी हरिनाम बोला. वासुदेवाला व वासुदेवाला. वासुदेवाला व वासुदेवाला. तुकाराम सोडो निसार काम भजनात दंग. तुकाराम
मला सोडो निसार काम भजनात दंग. आणि मग वेगळी वेगळी रूपक मांडायचं. देवा धर्मावरच मन कसं उठल, हे नाच तमाशाला पळत सुटल. तिकडे जाऊ नका बाबा, इकडे या. कीर्तनाशी गेला एकीकडे बैसाला, कशाचा ऐकन खुशाल झोपला. कीर्तनाशी जरी बोलाविले कोणी, काय करू गळ्या माझ्या घरी नाही कुणी. अरे बायको बी ते म्हणून माझं येणं खुंटल, अन्नाच तमाशाला पळत सुटल. मध मध त्याची पद जोडलेली म्हणायचा. आणि पुन्हाच बघ, वासुदेवाला व वासुदेवाला, वासुदेवाला 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 व वासुदेवाला, वासुदेवाला वासुदेवाला. आण 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 माई, तुझ्या घरची विजयादशमीला आलेली ज्वारी आण ग. थोडी आण सोपात ज्वारी. घरातली सुवाशी सोपात ज्वारी घेऊन जायची. खोटे काही पाट. मग ती सोपातली ज्वारी तेव्हा वासुदेवानाची गर्र फिरवावी. सोपातली ज्वारी जोडीत घालावी. अनबोडभर ज्वारी तिच्या सोपात घालावी. जा बरकत लाभत तुला. आता वासुदेवच दिसत नाही. आता सकाळ झाली की ते झोप मोडतं आपली. 200 रुपये छटाक. अरे बापरे, ते केस घेणारे 200 रुपये सकाळी चक्कर त्यांचं. अरे वासुदेव नाही, आंधळे नाही, पांगळे नाही, जोगी नाही, मोका नाही, बहिरा नाही. भाऊ आता काय सकाळीच ताळामेळ राहिलेलं नाही. आता वो जमाना अच्छा था. आता तुम्हाला कर्म शिकवावं लागणार आहे लोकांना. महाराज इतक्या बिघडलेल्या युगात तुम्ही अकल्प आयुष्य मागता, पटत नाही आम्हाला. जिथं आयुष्य राहिलं नाही, जिथं माणसाचे विचार राहिले नाही, करार व्हायला लागले लग्नाचे, सख्या बहीण भावाचे लग्न लावायला लागले. मी नारदाच्या गादीवरून बोलतोय, मी जर खोटं बोलेल तर नरकात जाईल. आमच्या तालुक्यात आपल्या परंपरेत सख्या बहीण भावाचं लग्न लागलं. मला सख्या बहीण भावाला मुलगी झाली. मुलगी ज्या कलियुगामध्ये आपल्या भावाला आपल्या बहिणीला स्पर्श करायची लाज राहिलेली नाही, तिथं काय चांगल्या अपेक्षा करता तुम्ही लोकांकडून. प्रार्थना या विशाल महाराज खोलीची. धर्म टिकवायचा असेल तर तुमची पोरं ज्ञानोबारी तुकोबारींच्या दुधाला लावा, पदराखाली घ्या, ज्ञानोबाऱ्यांना म्हणा त्यांना अशी प्रार्थना करा. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी लावा. एक गडगंज श्रीमंतीय लोकांकडे याच रोडने, आग्रा मुंबई रोडने मुंबई पाहायला जा एक दिवस. लोकांकडे पैसा किती पाहायला. दरवाजा उघडला तर करोडोची बंडल बाहेर येतील, इतके पैसे लोकांकडे. पण रात्र निघून जाते तरी पोरग घरात येत नाही. आईला आई, बापाला बाप म्हणणारे लेकरू नाहीये. घरात नातवंड खेळण्याचं सौभाग्य नाहीये लोकांना. आता कल्लोळ नाहीये, भजन नाहीये, धर्म नाहीये, देव नाहीये, देश नाहीये. मृदंगाचा ध्वनी कधी कानावर सुद्धा पडत नाही लोकांच्या. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात नवीन 2000च्या नोटा आहे, 500च्या नोटा आहे, तो घेतो का तिकडे काळ. तो म्हणतोय नाशिक जिल्ह्यात काय चांगलं काम केलं ते काढ बाहेर. ते आग लाव तुझ्या पैशाला, ते इकडे चालत नाही. तिथं रावणाची 7 कोटी घरांची लंका जळून खाक झाली. तुझा कुठं दिवा चमकवायला लागला इकडे. जरा मृत्यूची भीती बाळगली असती तर भलं झालं असतं तुझं. गल्लोगल्ली पडलंय माणसं. कोणालाही देव आयुष्य द्यायला काही मोकळं आहे का? ते काय आपल्या बापदादाची जागीरदारी आहे? आयुष्य देईल तो आपल्याला फुकटात. सज्जनाला आयुष्य द्यायची अपेक्षा परमेश्वराची. पण समजावं, नालायकाला आयुष्य जास्त मिळत असेल, कुठलाही गुण नसून, हरिदासी जीवन नसून, त्यांना समजून चालावं येणारा काळ दुःखाचा आहे. सुख आणि दुःख या एका नाण्याच्या 2 बाजू आहे. तुम्हाला जर इथे सज्जन उपवासीन दारुड्या मजेत दिसत असेल तर या कालातली तफावत माना. गरीब अधिक गरीब होत चालला, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला. माणसं मरणाचा धाक विसरले म्हणून सद्गुणाचं आयुष्य सुद्धा विसरले. आयुष्य लागतं पण ते सद्गुणांचं असावं, हरिदासाचं असावं, याचं भान नाही राहिलं. संतांची कुटुंब अडचणीत आली नाही. नाथ महाराजांकडे पूर्वापार श्रीमंती होती, 12 एकर जमीन. पण एकदा परिस्थिती अशी बदलली, कर्ज झालं महाराजांवर. 12 एकर जमीन, 700 रुपयाचं कर्ज झालं. ऐका ऐका, एक दिवस सहज चालता चालता हिशोब करणाऱ्या श्रीखंड्याला महाराजांनी विचारलं, श्रीखंड्या, अरे काय म्हणते आपला बजेट यंदाचा? तो म्हणे यंदाचा आपला बजेट नाही महाराज. नाही, काही खरं नाही आपलं, अजून पाऊस नाही.
हे काय बजेटाचे लक्षण आहेत का? लेट झाल्या पेरण्या होणे, पिकाकरता पूरक पाऊस नाही, नदीला पाणी आलं पाहिजे, ओढे आले पाहिजे, तेव्हा विहिरी तुडुंब भरतील. गेल्या वर्षीचं अजून देणं घेणं झालं नाही. मग आता काय करता? श्रीखंडनाथ महाराजांना म्हणतो, महाराज मला असं वाटतं या पंक्ती बंद करून टाका. बंद करायच्या? नाही नाथ महाराज म्हटले काय झालं तरी चालेल पण पंगत बंद करायची. अहो महाराज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. काय किती खर्च होतोय पहा बरं. तुम्ही आलेल्या लोकांना प्रसाद देता भाऊ, गुळाची बेली, हरभऱ्याची डाळ, असं कोण कीर्तनकार देतो का? तुम्ही सगळी मापा आम्हाला लावत जाऊ नका कृपा करून. नाथ महाराजांचं सांग, हे जर आम्ही चालू केलं तर आमच्या बापदादाच्या जमीन विकावं लागतील आम्हाला. बंद करून टाकू म्हणे ते. नाथ महाराज म्हटले नाही श्रीखंड, अरे असं कसं चालेल? भानुदासाची कुडी महाविष्णूचा सकल संता माझी राजा स्वामी सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांमध्ये वैभव संपन्न संत म्हणून नाथ महाराजांकडे पाहिलं जाईल. आणि कसं बंद करतो पंक्ता? चालणार नाही असं. मग आता काय केलं पाहिजे? होईल आपलं सगळं. कर्जाचा हिशोब पाहिला तर 700 रुपये. ऐका फार वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला. नाथ महाराजांच्या चरित्रातला इतका सुंदर प्रसंग आहे, वाचनात आला. नाथ महाराजांना थोडी सुद्धा चिंता झाली नाही त्या 700 रुपये कर्जाची. मी त्या काळातले 700 सांगतोय बरं. आज त्याला काही किंमत नसू द्या, तेव्हाचा खूप जमाना, काळ वेगळा. 700 रुपयात कितीतरी एकर जमीन विकत आली असती. नाथ महाराज म्हटले कसं होईल होईल तसं होईल. नाथ महाराजांकडे ज्ञानेश्वरीच्या शुद्धतेचं काम होतं. ज्ञानेश्वरीची पहिली परत शुद्ध कोणी केली? नाथ महाराजांनी केली. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात नाथ महाराजांच्या. जेव्हा पाड प्रेम, तासन तास महाराज विसरून जायचे स्वतःला. ज्ञानेश्वरीच हातात. इकडे श्रीखंड म्हणतो कसं होईल महाराजांचं, कसं होईल. गावातली घरातली बातमी गावात पसरली. पण सावकार दारात आता वाड्यात कर्ज मागायला यायला लागले. एका सावकाराचं जवळजवळ 550 रुपयाचं घेणं होतं महाराजांकडून. तो दारात आला आणि तो म्हटलं, ओ नाथ महाराज आमचे पैसे द्या तुम्ही. 3 पत्र पाठवले, अजून तुमच्या घरच्या नोकरांनी कोणी दिवाणजीने निरोप पाठवला नाही, पत्राला उत्तर दिलं नाही. नाथ महाराज म्हटले काय निरोप दिल दिवाणजी, आमची परिस्थिती जरा डबकायला आली, थोडा अवधी द्या आम्हाला सावकार. थोडासा काल जर तुम्ही दिला आम्ही तुमचे पैसे परत करू तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका, 1 रुपया सुद्धा तुमचा आम्ही बुडवणार नाही, 1 रुपया नाही. वचना फिरती अधमजन, आम्ही सज्जनाच्या कुळात जन्माला आलोय सावकार. तुमच्या 1 रुपयाची सुद्धा दगाफटका धोकेबाजी होणार नाही, काळजी करू नका. फक्त एक नम्र प्रार्थना आहे, थोडा अवधी द्यावा आम्हाला, मी आता पैसे नाही देऊ शकत तुमचे. तो म्हटला नाथ महाराज तुमचा बजेट नाही बसणार 15 वर्ष, आम्ही किती अवधी द्यायचं तुम्हाला? आधीच खूप अवधी झालेला आहे, मला दुसरे व्यवहार पूर्ण करायचे. तुम्हाला काही दिवस अवधी देतो, पण एक अटीवर, जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण सुद्धा घेऊ नये. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. नाथ महाराजांना वाड्यात शपथ घालणारा पहिला हिरा आला होता. महाराजांनी त्या सावकाराच्या चेहरा निरखून पाहिला महाराज, आणि त्या गिरिजाबाईंनी त्या असं कानावर हातच ठेवले. अरे राम 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 राम, माझ्या नवऱ्याला शपथ ती पांडुरंगाची. नाथ महाराज म्हटले सावकार तुम्ही तर अन्न म्हणता हो, तुम्हाला हे नाथ महाराज वचन देताय जोपर्यंत तुमचं देणं होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी सुद्धा घेणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, गाडी आली की तिकडे पाहणार काय.
आम्ही अन्नाचा कण नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. वचन देतो तुम्हाला, शपथ घेतली नाथ महाराज. आता नाथ महाराजांना उपवास, मालक जेवला नाही म्हटल्यावर बायको जेवी नो गोंदेगावकर. गिरिजाबाई जेवतील इतकं जीवापाड प्रेम नाही महाराज जेवण. ज्या घरातली मालकीन जेवत नाही, ज्या घराचा मालक जेवत नाही, त्या घरातला श्रीखंडे जेवीनो. कुत्र खात नाही महाराज, मालकानं खाल्लं नाही तर. तुम्ही पहा, जेव्हा प्रेम करा एखाद्या कुत्र्यावर. जर काही दुखवटा झाला ना घरात, कासावीच होत ते कुत्र, कळत नाही त्याला काय खावं. इतकं प्रेम असतं. अन्नच त्याग केला सगळ्यांनी. 4 दिवस गेले नाथ महाराज ज्ञानेश्वरी हातात सोडायलाच तयार. चेहरा पडून गेला. शेवटी भजनाला भोजन लागतं, अन्नद्रव्य हा अन्नमय कोश आहे. इथं अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. 5व्या दिवशी खूप आग्रह केला सकाळी नाथ महाराजांना, पण नाथ महाराज शपथ मोडायला तयार नाही. गिरिजाबाई जाताय जाऊ द्या, शपथ कुठं लागत असते का? गिरिजाबाई पांडुरंगाची आण ती. अगो माझ्या देवाची शपथ आहे, कशी मोडता? नाथ महाराजांचं आणि मालकिनीचं संवाद आहे, त्यांचं संभाषण आहे. जर शपथ मोडली माझ्या देवाला काही त्रास झाला गिरिजाबाई, मी काय करू? देवाला त्रास नको द्यायचा. इतकं प्रेम देवावर. गुडघ्यावढं धोतर आहे, कटीसी लटी लटीसी बिखरी, कसं बस डोक्याला उपरणं बांधलेलं आहे, खांद्यावर गोंगळ आहे, हातामध्ये कंदील आहे, पोटाला कसना बांधलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेला सावकाराचा दरवाजा वाजवला. सावकार, दारुळा सावकार. दार उघडता बरोबर मी सांगितलेल्या पेहरावाचा माणूस सावकारानं पाहिला आणि विचारलं, कोण तुम्ही? मी नाथांचा नोकर आहे. एवढ्या रात्री पैसे द्यायला आलो तुमचे. आमच्या मालकाला शपथ घातली राहू तुम्ही. अन्नाचा कण नाही आमच्या मालकाच्या मुखात, पाणी सुद्धा नाही. शरीर क्रश झालं आमच्या मालकाचं. काढा हिशोब. आपण एवढ्या रात्री आत्ताच्या आता हिशोब करा सावकार. मी नोकर आहे, मी सेवक बनून आलोय, पण सेवक मालक सुद्धा बनवू शकतो स्वामीवर आळ आल्यावर. तुम्ही हिशोबाची वही काढा. तितक्या रात्री लटलट कापत वह्या काढल्या, हिशोब केल्या. पूर्वी कसण्यात पैसे ठेवायची माणसं, अजूनही काही लोकांकडे कसणे. कसा सोडला आणि त्यातले पैसे काढले. बरोबर पैसे तितकेच हो गोंदेगावकर. जितका हिशोब सावकाराचा तेवढेच पैसे. पैसे दिले, मला पावती द्या. पावती घेतली, सही केली. सावकारानं पैसे पोच पावलो. सावकाराची बायको पाणी घेऊन आली. बाबा, पायाला दमवून पाणी घेऊन जा. तुमच्या घरचं पाणी किती लोकांनी बुडवलं तुम्हाला? काय केलं तुम्ही समाजाचं? अरे माझ्या नाथ महाराजांनी थोडे उशिरा पैसे दिले असते, काय बिघडलं असतं तुमचं? जळता जळत नाही इतकी प्रॉपर्टी दिली तुम्हाला पांडुरंगानं, पण आमच्या मालकावर तुम्ही नाही पैसे ठेवले. माई, आमचा मालक 5 दिवस झाले उपवाशी आहे. तुमच्यासारखी मालकी नाही आमची उपवाशी आहे. सांगा तुमच्या नवऱ्याला. पांडुरंगाची शपथ घातली तुमच्या नवऱ्यानं, त्यांना बरं वाटतं काय? आम्ही पाणी पिऊ शकत नाही तुमच्या घरचं, आणि आमचा मालक जेवत नाही तोपर्यंत आम्ही पाणी कसे पिणार? पिलं नाही महाराज. निघून आले. नाथ महाराजांचा डोळा लागला होता. ज्ञानेश्वरी होती बाजूला पडलेली. तर ज्ञानेश्वरीत पावती खोचून ठेवली. पहाट झाली. सावकाराची बायको पूजेला बसली, आणि पूजा करता करता वडिलोपार्जित पांडुरंगाच्या मूर्त्या आहे आजही लोकांकडे. पांडुरंगाची मूर्ती पूजा करते, रडते ती. सावकार म्हणे, काय झालं तुला? ती म्हणे, मालक, मूर्ती हसत नाही हो माझ्याकडे पाहून. तुमच्या आईनंतर मी ज्या मूर्तीची पूजा करते, पण माझ्याकडे पाहत नाही, माझ्याशी बोलत नाही, हसत नाही. आपला पांडुरंग रागवला व आपल्यावर, देव रुसला आपल्यावर. करा प्रार्थना देवाला. असं नाही ग काही नाही. तुम्ही पहा, याला पंचगव्याचं स्नान घातलं, तीर्थ दिलं, नैवेद्य दिला, सुंदर वस्त्र नेसवले, शृंगार केला, त्याला हवा तसा टीका लावला, गंध लावला,
अत्तर दिलं, सुगंधी द्रव्य दिलं, नाही उतरपत तो, माझ्याकडे पाहत नाही तो. मालक माझा ऐका, हा नाथ महाराजांवर तुम्ही टाकलेल्या शपथेचा परिणाम आहे. तुम्ही एकदा जा आणि नाथ महाराजांना प्रार्थना करा, संत क्षमाशील आहे. आपल्या पोरांना साधूचा कोप लागेल बरं, अंगावर कपडे सुद्धा राहणार नाही आपल्या पोरांच्या. साधूचा कोप घेऊ नका, साधूचा आशीर्वाद घेऊन या. नाथ महाराज क्षमाशील आहे. काय वाईट केलं नाथ महाराजांनी, आपलं काय बिघडवलं? तुम्ही इतकी शपथ घालून आले, टोकाची भूमिका घेतली. मालक किती लोकांनी बुडवलं, काय केलं तुम्ही? जो घाबरतो त्याला अति घाबरवायचं, जो भीतो त्याला घाबरवायचं. मालक जा एकदा. बर जातो. नाथ महाराजांच्या वाड्यात आले. बाबा चुकलं बरं का माझं, तुम्ही रात्रीच माझ्या दारात नोकर पाठवला. मी नव्हता इतका त्रास द्यायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही शपथ घातली तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही भोकेले राहिले, अन्नाचा कण घेतला नाही. रात्री तुमच्या नोकराला तुम्ही त्रास दिला. नाथ महाराज म्हटलं मी नाही पाठवला बाबा कोणता नोकर, तुमचा नोकर येऊन गेला महाराज, पैसे देऊन गेला महाराज, मी पावती दिली, मी नाही पाठवला सावकार कोणता नोकर. बघा बघा शोधा महाराज. अरे बाबा ज्ञानेश्वरी सोडली नाही हातातून, कुठं बघू पावती. बाजूला गेलेली ज्ञानेश्वरी घेतली, ओघळता बरोबर पावती पुढं हजर आहे. ती पावती पाहिली, नाथ महाराजांनी हंबरडाच फोडला. सावकार म्हटला मालक नाथ महाराज क्षमा करा बुवा, रात्री पाठवला नोकर, त्रास झाला तुमच्या नोकराला. नाथ महाराजांचे शब्द आहे, मी पाठवला नाही रे सावकारा, तो नोकर झाला गड्या, मी कशाला पाठवले. एकोबा फेडी ऋषी Bye.
कुळामध्ये पंढरीनाथानं सेवा केली. मुंगी पैठण करणार राहणारे कुर्मदास, हातपाय नसलेले पंढरीच्या वारीला गेले. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकून त्या घरातला हरिभक्त जन्माला आल्यानंतर ते कुळ नाथ महाराजांचं सांभाळणार नाही देव. नाथ महाराजांसारखा ज्ञानेश्वरीची सेवा करणारा साधू, पांडुरंगाची उपासना करणारा, कीर्तन करणारा, भावार्थ रामायण लिहिणारा एक संत ज्या वेळेला नजरेला येतो परमेश्वराच्या, ते संतत्व टिकवण्याकरता देवाला नाथांचा नोकर बनावं लागतं. गोंदेगावकर, तुमच्या घरात तुम्ही हरिभक्त जन्माला घाला, कर्ज भरणार नाही पण कर्ज होऊ तर देणार नाही. कोण म्हणतं नाही सांभाळणार? ज्या घरात सदाचारी बालक आहे, पंढरीनाथाची सेवा करणारी माणसं आहे, त्या घराचं वाटोळ होत नाही. आतापर्यंत दाखवा ना एखादा हा माईचा लाल आहे बोलणारा असा म्हणा, मी आहे उभा म्हणा की माझं पांडुरंगाने वाईट केलं. अरे आपल्या कर्मानेच वाईट होतं आपलं, देव नाही वाईट करत. आपलं झालेलं वाईट देवाकडे ढकलतो आणि चांगलं झालेलं स्वतःकडे घेतो. मित्रा, हा नियम कुठून आणला रे तू? कैचे प्राप्ती जे वेळे निदय वांधळेपणाचे डोळे, असं ते आपुले डोळे आपण झाकी म्हणून ऐक.